पूज्य नीम करोली स्वामी महाराज की जय. चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. आता अजून नंबर फार बाकी आहेत त्याच्यामुळे मी जास्त वेळ सत्संगात वेळ घालणार नाही. सत्संग लवकर आवरून. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही यातले आता 70% लोक नवीन आहेत. 70% लोक काय आहेत? नवीन आहेत. ह्या लोकांसाठी आपल्याला पुनरावृत्ती काय करायची की चिदंबर काय आहेत, चिदंबर स्वामींचा आपण जो काय कार्य चालवलं आहे हे कशासाठी चालवलं आहे, याचा मूळ अर्थ काय आहे, चिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा काय, चिदंबर महास्वामींच्या पालखी सोहळ्याचं अनन्यसाधारण महत्त्व काय. तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्ही येताय, दर्शन करताय, निघून जाताय, याला काडी मात्र ही किंमत नाही. पण चिदंबर महास्वामींचा जो पालखी सोहळा आहे, जो सगळं करून चिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा करतो आणि मग जातो, त्याला सगळ्यात जास्त पुण्य सांगितले. कारण काय, महास्वामी फक्त आठवड्यातून एकदा आपल्यासाठी कुठे येतात, हे आतून कुठे येतात, बाहेर येतात, आपल्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये समरस होतात, आपल्यांमध्ये येऊन बसतात, तुमच्यामध्ये येऊन थांबतात. तुम्ही पावल्या खेळतात तेव्हा ते स्वतः पावल्या खेळत असतात. कारण का, की भगवंत कधी नसतो ज्यावेळेस फक्त टाळ मृदुंगाचा गजर जिथं होतो त्यावेळेस देव काय असतो, नाचत असतो. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पावल्या खेळता तेव्हा देवाला पण काय आवरत नाही, मोह आवरत नाही. तो पण तुमच्यात येऊन काय करतो, पावल्या खेळतो. आपला देव आपल्या शेजारी उभा राहून पावल्या खेळत असेल, मग कोणत्या रूपात देव येईल सांगतेच का नाही. कोणता नवीन मुलगा शेजारी उभा राहिला तुम्हाला लक्ष देईल का तो देव आहे की नाही, माहिती का नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, पालखी सोहळा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. महास्वामींचा पालखी सोहळा म्हणजे काय, जगत पालक, जगाचं कल्याण करणारा, त्याचा पालखी सोहळा आहे. मग त्याचा पालखी सोहळा असताना आपण जर नुसते आलो, गुरूंची प्रश्न उत्तर झाले, आपण गेलो, त्याचा तुमचा येण्याचा चाराने सुद्धा फायदा नाही. जो सगळं करून चिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा करतो त्याला सगळ्यात जास्त पुण्य सांगितलेलं आहे. मला विचारण्याची गरज नाही, मला सांगण्याची गरज नाही, माझ्या पुढं बसण्याची पण गरज नाही. पण महास्वामींना सांगून चिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा जर बघितला तर तुम्हाला कुठेच बसायची गरज नाही. आता लग्नाच्यासाठी आलेले भरपूर लोक होते. लग्नाच्या कार्यामध्ये माझ्या मते तरी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी आलेल्यांपैकी आता लग्न सोहळा होऊन माझ्या हिशोबाने 8 दिवस झालेले, फक्त किती, 8 ते 10 दिवस झाले असतील. त्या 10 दिवसात मी तुम्हाला छातीटोक सांगतो, कमीत कमी 4 ते 5 लग्न ठरले असतील. किती, 4 ते 5. त्या दिवशी आलेल्यापैकी ज्यांना ज्यांना हळद लागली त्यातले कमीत कमी 4 ते 5 लोकांची लग्न ठरलेली असतील. कारण का सांगतो मी, की याला कारण आहे की आत्तापर्यंतचा इतिहास आहे, चिदंबर महास्वामींचा लग्न सोहळा झाला आणि ज्या ज्या लोकांना हळद लागली त्या लोकांमधले ज्यांना एकदमच त्यांचं सगळं कार्य सुलभ होणार होतं, फक्त हळद लागायची बाकी होते, असे कमीत कमी 4 ते 5 लोक. मला 2-3 फोन तर आलेत, पण इथं पण आलेल्यापैकी 1-2 जण असतील आज की त्यांचं लग्न जवळपास ठरत आलेलं असेल. म्हणजे काय, महास्वामींची हळदच इतकी पॉवरफुल आहे की त्यांना तुम्हाला कोणाचीही टेन्शन घ्यायची, कार्यक्रम करण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, चिदंबर महास्वामी आणि चिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. या महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस 3 प्रदक्षिणा होतात, प्रत्येक प्रदक्षिणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडाचे सगळं फिरणं होतं. दुसरी प्रदक्षिणा तुम्हाला सगळे तीर्थक्षेत्र तुम्हाला दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. तिसरी प्रदक्षिणा म्हणजे तुम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. या 3 प्रदक्षिणेमध्ये साक्षात ब्रह्मांड इथे येऊन उभा राहतो. 33 कोटी देव तुम्हाला आशीर्वाद द्यायसाठी इथे उभे राहतात. मग आपण पालखी सोहळा बुडवला पाहिजे का, नाही बुडवला पाहिजे. प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, या कधी पण पालखी झाल्याशिवाय जाऊ नका. मला काही तर पालखी सोहळा समज इथं 1 जण असला तरी पालखी होणार, कोणी नसलं तरी पालखी होणार. पालखी कोणासाठी थांबते का, नाही. देवाचा उत्सव कोणासाठी थांबतो का, नाही. पण तुम्ही इथे येताय, एवढं सगळं घरदार सोडताय, प्रपंच सोडून इथे येताय, मग प्रपंच सोडून तुम्ही इथे येताय, तुम्ही काहीतरी घेऊन जायसाठी इथं आलेलं. प्रत्येक जण इथं येताना पहिल्यांदा दुःख घेऊन येतो आणि दुःख जाताना काय घेऊन जातो, आनंद घेऊन जातो. का घेऊन जातो, ते साक्षात आतमध्ये बसलेला पूर्ण ब्रह्म अवतार, हा पूर्ण ब्रह्म अवतार तुमच्यावर कृपादृष्टी करतो. इथं आल्यानंतर गडबड करू नका. आमचं पट्ट्याला गडबड करतो. आत्ताच आला ना, पहिलेच टाईम आहे. हां, पहिलेच टाईम असल्यामुळे लय गडबड, त्याला लय लांबून आलो म्हणे. काय आलोय, मी लय लांबून आलेलो आहे. अरे आलाय, आम्ही पण लय लांबून आलो. पण आता काय आहे, वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. आता गर्दी आहे, गर्दीत आपण काही करू शकत नाही. गर्दी ही अशी वाढत चालली. कारण का, की त्यांची इच्छा आहे, त्यांची कृपा आहे.
ते लोकांचं कल्याण करतात म्हणून गर्दी वाढते. गर्दी दुसरे कोणते बघा, इतर कुठं लोक जाऊन बसतात का? नाही. कारण का की तिथं जाऊन 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 जर गर्दीच्या नुसतं गर्दीला गर्दी खेचत नसते. एक लक्षात ठेवा, तिथं तुमचे कामं झाले तर गर्दीला गर्दी खेचते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपलं काम हे होणारच आहे. हे तुम्ही काळ्या दगडावर पांढरी रेष, तुमचं काम होणारच आहे. तुम्ही जे घेऊन इथं आलात त्याला प्रत्येकाला एक तर 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, महिना लागेल, 6 महिने लागतील, वर्ष लागेल. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ते घडत जाणार आहे. आणि कोणाचंही प्रारब्ध आणि जे बदलायची क्षमता फक्त चिदंबर स्वामींच्या नामस्मरणात आहे. स्वामी काय सांगतात माहिती का? तुमच्या हातातल्या रेषा जर एखादी गोष्ट तुमच्या हातात नसेल तर ती सुद्धा मी देईल. कशामध्ये? नामस्मरणाने, चिदंबर महास्वामींच्या. एक लक्षात ठेवा, मग चिदंबर नामस्मरणाने जर आपली हस्तरेषा बदलू शकते, आपलं प्रारब्ध स्वामी बदलू शकतात. चंद्र सूर्यासेपर्यंत मी जर इथंच उभा आहे असं स्वामी सांगत असतील, मग चंद्र सूर्यासेपर्यंत स्वामी जर औदुंबर वृक्षात असतील तर उंबराचं झाड आणि दत्तगुरूंची जी स्थान आहे हे काय वेगळं आहे का? नाही. स्वामीच म्हणजे दत्त, स्वामीच म्हणजे विठ्ठल, स्वामीच म्हणजे समर्थ महाराज, स्वामीच म्हणजे गजानन महाराज, स्वामीच म्हणजे सर्वस्व, स्वामीच म्हणजे 33 कोटी देवाचं ब्रह्मांडाचं रूप पूर्ण ब्रह्म अवतार. त्यामुळे आपण चिदंबर महास्वामींच्या चरणात लीन व्हायचे. आज जास्त वेळ तुमचा घेत नाही, कारण की संख्या असंख्य आहे. आजपासून आपण कल्याणोत्सव जो आपला झाला त्याची आपण काय करणार होतो, आजपासून 4-2 लोकांचे मनोगत घेणार होतो दरवेळेस. पण आता वेळ फार कमी आहे. आपल्याला पुढच्या शनिवारपासून पण वेळ मिळू शकतो, आपण त्यावेळेस घेऊ. ज्या कोणाला चिदंबर महास्वामींचं कल्याणोत्सव बाबतीत काही बोलायचं असेल त्यांनी अभिजित लोंढेंची गाठ घ्या, त्यांचं मनोगत स्वामींच्या समोर करा, त्याचा एक व्हिडिओ केला जाईल. कारण का की जितका देव स्वामींच्या इच्छेने चाललाय तितकं पण आपण इंस्टाग्रामवर पण चाललंय. सगळं जग इंस्टाग्रामवर आहे, सगळं जग फेसबुकवर आहे, सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर आहेत. मग सोशल मीडियावरच जर सगळ्या गोष्टी चालत असेल तर आपण मागं थांबलं पाहिजे का? नाही थांबलं पाहिजे. म्हणून आपण पण काय ठरवलंय, जे काही गोष्टी चालल्यात ते भगवंताच्या कृपा आशीर्वादाने चालल्यात. मग ते भगवंताची कृपा आशीर्वाद आणि आपला देव किती मोठा आहे हे पण आपल्याला काय केलं पाहिजे, सगळ्यांसमोर नेलं पाहिजे. म्हणून ज्यांचे ज्यांचे कोणाचे अनुभव असतील त्यांनी आपल्याला सांगावे. परत अजून एक गोष्ट सांगतो, चिदंबर महास्वामींचे पारायण करा, चिदंबर स्वामींचं नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काहीच करू नका. मी छाती ठोक तुम्हाला सांगतो, या 2 गोष्टी व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. या 2 गोष्टी जो करेल त्याच्या आयुष्यात दुःख राहणार नाही. जर जसं हे करून त्याच्या आयुष्यात दुःख जर राहत असेल तर तिथून पुढे मला सांगायचं त्या दिवशीपासून मी चिदंबर सांगायचा बंद करून टाकील. एवढी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो. कारण का की मला माहिती आहे की चिदंबर नामस्मरण आणि चिदंबर पारायण जो खरं मनापासून करेल त्याच्या घरात खरंच दुःख राहत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, असं 1000 वेळाच मी तुम्हाला सांगितलेलं, चिदंबरा व्यतिरिक्त आयुष्यात काही डोक्यात धरू नका. स्वामी आहेत, स्वामीच करणार आहेत आणि स्वामीच पुढं आपल्याला नेणार आहेत. एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. पुढच्या महिन्यामध्ये जसं आपला चिदंबर महास्वामींचा जन्म कल्याणोत्सव झाला तसं जानेवारी महिन्याच्या 3 तारखेला चिदंबर महास्वामींचा जी कुलस्वामिनी शाकंभरी पौर्णिमा शक्ती रूपात तिथे उभी राहते आणि शिवशक्तीचा संगम त्या दिवशी घडला जातो. ती पुढच्या महिन्यात 3 जानेवारीला आहे. त्याचा पण उत्सव आपण सगळ्यात मोठ्या स्वरूपात केला जातो. त्या दिवशी आईसाहेब स्वतः गोंधळमध्ये खेळत असतात. तिथं आईसाहेब खेळतात आणि कुंकाचं लेण देतात. काय देतात? कुंकवाचं लेण देतात. कुंकू म्हणजे काय? सुख, समाधान आणि आनंद याचं लेण त्या दिवशी ते दिलं जातं. आणि ते लेण आपल्याला प्रत्येकाला पुढे घेऊन जायचं आहे, घरी घेऊन जायचं आहे. त्यामुळं परत एकदा चिदंबराचं नामस्मरण करा, पारायण करा आणि चिदंबर स्वामींच्या गजरामध्ये आयुष्य आपलं काढा. एवढंच तुम्हाला सांगतो. शिव चिदंबर. चल.